गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आज जिमला काही गेलो नाही, म्हटलं एक दिवस आठवड्यातून आराम. कारण संडेला आपली मॅरेथॉन असणार आहे 10 किलोमीटरची. ॲक्च्युअल मॅरेथॉन असते 42 किलोमीटर. हाफ मॅरेथॉन बोलतात 21 किलोमीटरला, आणि त्याच्यापेक्षा हाफ 10 किलोमीटर. बघू संडेला, अजून लोकेशन नाही माहिती, सांगेलच मी. आज गुरुवार आहे. ओ माय गॉड. गुड मॉर्निंग गाईज. काय 10 वाजता उठून बघा कसं चाललंय, खेळणं लगेच चालू. हाय हा, अंड खायचंय तुला? नको, थांबा आपण पलटी मारू त्याला. इथे बसा. हाय बरं का. टूट गया अंडा रे बाबा, ऑमलेट टूट गया. तुला खायचं अंड? हे लागणार आहे का तुम्हाला? नाही लागणार. मी ठीक आहे. आजचा ब्रेकफास्ट बघा, 4 बॉइल्ड एग आणि 2 ऑमलेट. आता ऑमलेटमध्ये येल्लो पण असतं, त्यामुळे मी याच्यात फक्त एक व्हाईट खाणार आहे. बस. काय खायचं? छान छान आहे, छान छान आहे. तिथं काय इसका बनाएंगे अभी रोल. तर मित्रांनो, मी चाललोय बँकेत, IDBI बँकेत. आपलं होम लोन आहे त्या बँकेत. मला ट्रान्सफर करायचे HDFC बँकेत. तर त्याच्यासाठी मी फोरक्लोजर लेटर आणायला चाललोय. का ट्रान्सफर करतोय, काय कारण आहे ट्रान्सफर करायचं, ते आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघू. की अशी काय वेळ आली की बँक चेंज करायची. कारण हे खूप 20-25 वर्षाचं लोन आहे आणि आता 3-4 वर्षात झालेत. अशी काय वेळ आली की लोन ट्रान्सफर करतोय. बोलूयात पुढे. मित्रांनो, मी होम लोन का स्विच करतोय त्याचं रिझन सांगतो. आता बँकेत गेलो होतो, तर ते बँकेची डॉक्युमेंटेशन प्रोसेस असते. तर मला आता खराडीच्या ब्रांचमध्ये न जाता शिवाजीनगरच्या ब्रांचला जावं लागेल. तर का स्विच करतोय? बिकॉज ऑफ रेट ऑफ इंटरेस्ट. रेट ऑफ इंटरेस्ट IDBIमध्ये आहे मला सध्या 8.15, आणि ज्या पुढच्या ब्रांचमध्ये स्विच करतोय त्याचं आहे 7.2, म्हणजे ऑलमोस्ट 1% फरक आहे. आता तुम्हाला ना 1% फरक काय असतो तो मी इथं दाखवतो. इथं स्क्रीनवर बघा तुम्ही. स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करूयात आपण. 1% किती फरक पडतो ते बघा. आता मी इथं गुगल क्रोमवर गेलो, इथं टाकलं होम लोन EMI कॅल्क्युलेटर. grow.in ची साईट ओपन करायची, ती चांगली असते. तर समजा तुमचं होम लोन आहे 50 लाख रुपये. 50वर किती शून्य? 1 2 3 4 5, 50 लाख. आणि मी जसं सांगितलं, मला IDBIमध्ये पडतं रेट ऑफ इंटरेस्ट 8.15. समजा माझं लोन आहे 20 वर्ष. तर खाली बघा तुम्ही, मंथली EMI 42,000, प्रिन्सिपल अमाऊंट 50,000 आणि त्याच्यावर इंटरेस्ट 51,000. सॉरी, प्रिन्सिपल अमाऊंट 50 लाख, इंटरेस्ट पण तेवढाच जातो आहे मला 20 वर्षांसाठी, म्हणजे सेम. आता जर मी फक्त पर्सेंट थोडंसं मायनस करतो, 7.2 करतो, किती फरक पडतो आहे बघा. फक्त टोटल इंटरेस्ट बघा 44 लाख, म्हणजे 6 लाख लगेच कमी होतो 1%.
प्रिन्सिपल अमाऊंट तेवढीच राहिली, टोटल इंटरेस्ट 6 लाख 20 वर्षात कमी होतात. तर असंच असतं की बाबा पॉईंटमध्ये जरी तुम्हाला दिसत असेल फरक, तर तिथे लाखोमध्ये फरक पडत असतो, कारण ते लोन मोठं असतं त्यामुळे. तर आता करूयात स्टॉप. त्यामुळे मी डिसिजन घेतलं आहे स्विच करायचं. कोणत्या बँकेत करतो आहे, किती आहे, तर ते पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेल. तर याच्यावरून कळलं असेल तुम्हाला की होम लोन छोट्या मायनर गोष्टीने किती फरक पडत असतो. तर चला आता लंच करू. प्रियांका पण आलेली आहे. लेट्स गो फॉर द लंच. हे बघा मित्रांनो, आम्ही ना हा फोटो बघा, आम्ही प्रतिबालाजी गेलो होतो. कुठे आहे ते, नारायणपूरच्या जवळ. तर हे बघा, मी प्रियांका, अजय, राजेश्वरी आणि हे 2 लोक राजेश्वरीच्या ऑफिसमधले होते. प्रियांका बघा किती जाड होती तेव्हा, आणि आता बघा इकडे बघा. कम्पेअर करा, सरळ उभी राहा. आता पण तशीच आहे, थोडंसं वाटतंय फरक. आणि खूप चब्बी आम्ही खूप फिरायचो. लग्न झालं तेव्हा. लग्नाच्या आधी नाही. अजयचं आणि राजेश्वरीचं नव्हतं झालं लग्न, ते पण लपून छपून आमच्यासोबत यायचे. म्हणजे आमची गँग होते. ट्रेकिंगला जायचं. राजेश्वरी मेन रोल प्ले करते, कारण ती बाबा रिस्क घेऊन यायची. रिस्क डेंजर प्लेअर होती आमच्यात. येस, खूप फिरायचो आम्ही. खायला चालू पण केलं प्रियांकाने. बघा आज काय आहे लंचमध्ये. काकडी, 4 पकवान, बटाट्याची भाजी, बटाट्याच्या चकल्या, काचऱ्या, जे पण असेल ते. इथं दही आणि बाजरीची काय भाकरी. म्हणणार ते, बटाट्याच्या काचऱ्या पण म्हणतात काही लोक. आणि जेवण करूयात. आज चिकन नाही आहे, कारण आत्ता आणलं मी चिकन. 5 वाजता खायचं आहे आपल्याला, कारण आपलं प्रोटीन इंटेक कम्प्लीट होत नाही ना. जिमला जाऊ न जाऊ मला तेवढं घ्यावंच लागतं. तुम्हाला 2 स्पून का दिली? काकडे खाऊन पण टाकू का? असं खातो बनाना. बघा आता 4:45 वाजता उठलाय विवान. अरे झोपत नाही मग रात्रीचं. खाली येतं तर डोळे दाखलं होतं 5 मिनिटं. हँग झालता का? हँग होतो का रे तू? गाणं लागलं नसतं ना. चू 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 चू. मी कोल्ड कॉफी बनवू का? म्हणजे कोल्ड ब्लॅक कॉफी. बर्फ हा यूज करू का? चांगला असेल, चांगल्या पाण्याचा आहे ना. त्यात जाणार 1 स्पून कॉफी. माझं पण मग काढलं असतं. तुला हॉट कॉफी द्यायची, कोल्ड कॉफी द्यायची. 1 चमच टाका ना. माझं पण बरेच काम करून घेते का? करून घे. घसरेल लो का? घसरू शकतो. मस्त कोल्ड कॉफी झाली. हे डबे तिकडे देऊन आजीला जा. अरे आजीला देऊन ये ना. दादा पप्पा म्हण. कसं चिड येते बघ त्याला. पप्पा म्हण, पप्पा. घे घे इथून. मित्रांनो बघा आता वाजलेले आहेत 5:40.
तर मस्तपैकी चिकन फ्राय केले आईने इथं. फ्राय म्हणजे काय नाही, फक्त मीठ हळद टाकून मॅरिनेट करायचं आणि फक्त पॅनमध्ये किंवा तव्यावर बॉईल करून द्यायचं विदाऊट पाणी. स्नॅक्समध्ये चांगला ऑप्शन आहे. मित्रांनो जेवायला बसलो आहे, डिनर करायचं आहे आता. डिनरमध्ये बघा काय चिकन आहे कालचं दुपारचं, भाकरी आणि मसूरच्या डाळीचा भाजी केली आहे. आता रात्रीचं पण असंच होतं, आम्हाला एकत्र बसताच येत नाही कारण काम पण चालू आहे. कॉल होता ॲक्च्युली, प्रियांकाचं झाले, आईचं झाले, मीच राहिले. विवान बघा कसा डान्स करतो या खूप दिवसानंतर. फरमाइश होगी अभी विवान के डांस की. हे बघा मित्रांनो आमचा छोटा पॅकेट बडा धमाका सर्दी झाली आहे बडा धमाक्याला. आजचा ब्लॉग आपण इथेच संपू. हाय ए बाय बाय कर, बाय कर. चला मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, सी यू.